राम राम शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी सध्या समोर येत आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही बातमी आहे। जास्त काही बदल भावामध्ये नाही, परंतु थोडासा भाव नाफेड NCCF शेतकऱ्यांना आता वाढवून देणार आहे। तर नेमकी काय बातमी आहे सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये पाहूया। मित्रांनो, राज्यासह देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने बफर स्टॉक कार्यक्रमाअंतर्गत कांदा खरेदीचा निर्णय घेतला होता। याआधीही केंद्र सरकारने हा दर 12 रुपये 70 पैशावरून 15 रुपये 80 पैसा प्रति किलोपर्यंत वाढवला होता। मात्र आता यात 70 पैशांची वाढ करण्यात आली असून सरकार 16 रुपये 50 पैसे प्रति किलो या दराने कांद्याची खरेदी करणार आहे। सुधारित दर आजपासून म्हणजेच शनिवारपासून लागू होणार आहे। बाजारातील दर संतुलित ठेवणे आणि शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला अधिक चांगला भाव मिळवून देणे हा सरकारच्या या निर्णयामागील उद्देश आहे। गेल्या आठवड्यात केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ग्राहक व्यवहार विभागाच्या अधिकाऱ्यासोबत बैठक घेतली होती। यात कांदा खरेदी प्रक्रिया अधिक प्रभावी करणे आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा मिळवून देण्याबाबत चर्चा करण्यात आली होती। जोशी यांनी आज सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की सध्याच्या बाजारभावाचा आणि साठवणुकीसाठी योग्य असलेल्या कांद्याच्या गुणवत्तेचा विचार करून किमान हमी खरेदी किंमत 13 जून 2026 पासून सुधारित करून 1650 रुपये प्रति क्विंटल करण्यात आलेली आहे। महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी किमान 3000 रुपये प्रति क्विंटल खरेदी दराची मागणी करत होते। त्यांचे म्हणणे होते की नाफेड आणि NCCF यांच्याकडून दिला जाणारा सुमारे 1580 रुपये प्रति क्विंटल हा दर बाजाराच्या अपेक्षेपेक्षा कमी असून शेतीचा खर्च काढण्यासाठीचा अपुरा आहे। त्यानंतर आता सरकारने कांदा खरेदीच्या किमतीत किंचित वाढ केलेली आहे। कांद्याच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकार दरवर्षी मोठ्या प्रमाणावर कांदा खरेदी करून बफर स्टॉक करते। बाजारात कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्यास हा साठा खुला करून ग्राहकांना दिलासा दिला जातो। याचबरोबर शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य आणि हमी भाव मिळावा यासाठी सरकारकडून कांदा खरेदी केली जात असते। तर मित्रांनो, आपल्या लक्षात आलं असेल की आता 70 पैशांची वाढ किलोमागे सरकारकडून या खरेदी दरामध्ये करण्यात आलेली आहे। आता या 70 पैशामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का? कमेंट बॉक्समध्ये आपण माहिती आपली प्रतिक्रिया टाकायची आहे। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।